ऍक्च्युली आज माझा फिल्मचं ऑडिशन आहे ना म्हणून. चला हे घ्या, गरम गरम आलू पराठा तयार आहे. वाव मम्मा कसलं मस्त दिसतंय. चला चला खाऊन घ्या पटपट. अंजली ठेव ते, अंजली ठेव. हे घे. इव, मला नकोय. हे अन्न आहे ते. आणि इव काय, अन्नाला इव वगैरे बोलायचं नसतं. खा गपचूप चल. हो अन्न आहे पण ते किती ऑइली, किती बटर घातलंय मम्मी तुम्ही त्यात. नाही मला नकोय, मी असं नाही खाणार. माझी फिल्म सुरू होती, हे जर खाल्लं ना मी तर स्किन खराब होईल मम्मी माझी. कोणी सांगितलं तुला? अगं घरी केलेलं अन्न आहे ते, त्यानी काही होत नाही. आणि ते काही बटर बिटर नाहीये, तूप आहे, मी कडवलंय ते. खा, काही होत नाही, खा. असू दे तरी पण मी हे नाही खाऊ शकत मम्मी. अहो माझा होल्डिंग वर फोटो येणार आहे, हे असं खाऊन अशा स्किनचा फोटो देऊ का मी त्यांना? मम्मी माझं डाएट असणार आहे आता. तुम्ही एक काम करा, तुम्ही प्लीज हे असं ना घरी बनवतच जाऊ नका. हे हॅलो, मम्मा जे बनवते ना ते आम्हाला सगळ्यांना आवडतं. आम्हाला चालतं पण आणि आम्ही खातो पण. पण मग माझ्या डाएटचं काय मग? अंजली, तुझं जर काही डाएट बिएट असेल ना तर वेगळे पदार्थ करायला मला ह्या तब्येतीत अजिबात जमणार नाही. आणि तसंही आता तू काही लहान नाहीयेस. तुला जर तसं काही खायचं असेल ना तर स्वतः उठायचं, करायचं आणि खायचं. आलं लक्षात? माझं तर काही डाएट नाही बाबा, मी तर सगळं खाणार. घे ग तू, दही घे ना. फॉरगेट इट, मी काहीतरी बाहेरच खाईन, सॅलड वॅलड खाईन मी. खूप मस्त झालं, खूप छान आहे. छान झालेत ना? बाय द वे फिल्मची ऑडिशन आहे माझ्या आज, आणि कॉन्ट्रॅक्ट पण मोस्टली आजच साईन करणार आहे. आणि सगळं झाल्यानंतर एक छोटीशी अशी पार्टी असेल, हिरोला वगैरे भेटणार आहे. आणि त्यामुळे ना आज जरा यायला उशीरच होईल मला. अगं रिया, घे ना अजून, घे. तुझ्यासाठीच केलेत, नको असलेल्यांना कशाला द्या. खा तू. खूप छान झालंय आणि स्टफिंग काय कमाल झालंय. आणि ती वरतून कोथिंबीर जे काय दिसते ना, मस्त मस्त. खडूस म्हातारी कुठली. आता सईचं काही असतं तर लगेच हातावर दही साखर दिली असती, ओवाळणी केली असती, सगळी नाटकं केली असती. पण नाही, आता माझं आहे ना, जाऊ दे. मला तेच वाटलं. पुरुष आहे आणि तसं वरती कोथिंबीर. ऑडिशन आहे म्हणे, करता तर काही येत नाही. मी दिलेलं खायचं नाही. कमाल आहे बाई. मम्मा मला लोणचं दे ना. अगं बाई, तुझं लोणचं विसरले ग आणते. कसं विसरते ना मी हल्ली सारखं. हा रिया बोल. अंजली निघाली ना? हो जस्ट निघाले. आणि अशा तोऱ्यात निघाले जवळजवळ सेलिब्रिटी झाल्यासारखं. काय बोलू आता, मला तर तिला बिचारी पण मिळवत नाहीये. बरं मला सांग, तिकडे सगळी तयारी झाली आहे ना? हो वहिनी, ऑल सेट आहे. बरं तुला आणखी काही लागलं ना तर कळव हा मला. हो नक्की कळवते. थँक्यू. बरं चल मी आता ठेवते, मी निघालीये. हा बाय. बाय बाय. ऐक इकडे. हा सर बोला ना. आता इथे व्हिजिटसाठी गेस्ट येणार आहे, ओके. त्यामुळे अलर्ट राहायचं, व्यवस्थित तपासणी करायची आणि सगळ्यांना सॅल्यूट ठोकायचा. कळलं? ओके सर. मला या कामात काहीच चूक नको. समजलं ना? हे सर कळलं.
मॅडम सुरुवात करूया आपण. हा सर एकच सेकंड, जर 1 मिनिट. हा हा. मॅडम इट्स ओके, त्याची काही गरज नाहीये. मी फार सुंदर दिसतंय. थँक्यू सर. सर ते काय आहे, मी ना ते मेकअपचा कोर्स केलाय, यु नो, कॅमेरासाठी मेक. ओके मॅडम, डन 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 डन. चला चला आपण सुरू करूया. हा चला रेडी. हट जाऊ दादा. हा रोलिंग अच्छा एक मिनिट. हा रेडी. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. सॉरी, एक सेकंड. हा रेडी. ओके मॅडम, फायनल ऍक्शन. काय 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 तुम्ही माझ्यासारख्या प्रतिवतेवर संशय घेतला? लग्नासारखं पवित्र बंधन आहे आणि हे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तोडू देणार नाही. आणि आजही जर मी खोटं बोलत असेल तर हे देवी माते, आत्ताच माझा सर्व विनाश कर. कट इट. सर काय झालं, काही मिस्टेक झाली का? म्हणजे मी परत वेगळ्या स्टाईलने पण करू शकते. मॅडम प्लीज प्लीज प्लीज, फार सुंदर केलंय तुम्ही, फार सुंदर केलंय. प्लीज काही करू नका. म्हणजे मॅडम काय ऍक्टिंग आहे तुमची मॅडम. रिअली सर? काय कॉन्फिडन्स आहे तुमचा. म्हणजे असा स्क्रीन प्रेझेन्स मी अजूनपर्यंत बघितलेला. क्या बात. आता नेक्स्ट काय करायचं सर? आता डायरेक्ट शूटिंग लंडन. डायरेक्ट लंडन काय? हा रोल तुम्हाला मिळालाच म्हणून समजा. सर आय न्यू इट. मी म्हणाले ना तुम्हाला, डेस्टिनी. माझ्याच नावावर होता हा रोल. सर थँक्यू. कॉन्ट्रॅक्ट आपण आजच साईन करायचा ना? हो करूया ना मॅडम, कॉन्ट्रॅक्टवर साईन करूया. येस. डाऊट होता तो थोडा क्लिअर करायचा होता. डाऊट म्हणजे आमच्या सोर्सेस कडून आम्हाला असं कळलंय की तुमचं लग्न झालंय म्हणून ओंकार जहागीरदार यांच्याशी तुमचं लग्न झालंय. हे खरं आहे का? ते ऍक्च्युली काय माहितीये का सर? नाही मॅडम, म्हणजे आम्हाला तसा काहीच प्रॉब्लेम नाही. आमचा प्रॉब्लेमच नाही. आमचे जे प्रोड्युसर आहेत ना त्यांना प्रॉब्लेम. त्यांचं असं म्हणणं आहे की हिरोईनचं लग्न झालं असेल ना मग फिल्म चालत नाही. सर पण आता असं कोण विचार करतं ना, जुना जमाना झाला, नॉस्टॅल्जिया सगळं. नाही, आम्हाला कळतंय हो, पण प्रोड्युसरना कोण सांगणार ना. पण हरकत नाही मॅडम, माझ्याकडे असे हिरोईनचे 2-3 ऑप्शन्स आहेत. मी त्यांची ऑडिशन्स घेतो आणि मग ठरवतो कोणाला सिलेक्ट करायचं ते. या तुम्ही या. मी काय म्हणतोय आरती, ते जे 2-3 आहेत ऑप्शन्स त्यांना तू बोलवून घे, आपण त्यांची ऑडिशन सर आता कसं, मी पब्लिक फिगर आहे ना, फॅन्स आहेत माझे, मीडियावाले मागे पुढे करत असतात माझ्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे पब्लिक फिगर्सचं मीडियावाले त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल कसे रुमर्स टाकतात. म्हणजे समजलं नाही काय म्हणायचंय तुम्हाला. सर तुम्हाला तर ही सगळी इन्फॉर्मेशन कोणी दिली? नाही मी म्हणालो ना, आमचे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की तुम्ही जहागीरदार यांच्या फॅमिली बरोबर राहताय, ओंकार जहागीरदारांशी तुमचं लग्न झालंय म्हणून. एक्झॅक्टली तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या सोर्सेसने दिली. सोर्सेस म्हणजे मीडियावाले. आणि मीडियावाले तर माहितीये ना कसे फेक न्यूज वगैरे, हे सगळं फेक आहे. हो हे करेक्ट आहे की मी ओंकार जहागीरदार सोबत राहते, त्यांच्या बंगल्यात राहते. तो काही माझा नवरा बिवरा नाही, आमचं लग्न झालंच नाहीये. तुमचं लग्न झालेलं नाहीये? हो नाहीये, फक्त मित्र आहे तो माझा. अच्छा, म्हणजे हे सगळं खोटं आहे? हो हे सगळं फेक आहे. आम्ही फक्त दाखवतो की आमचं लग्न झालंय. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये? नाहीये. अरे बापरे, म्हणजे बरं झालं मॅडम तुम्ही आम्हाला हे सांगितलं, नाहीतर हा चित्रपट तुमच्या हातातून गेलाच होता. बघितलं सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, डेस्टिनी माझ्याच नावावर मॅडम होता. नक्की खरंच तुमचं लग्न झालेलं नाहीये? हो सर खरंच नाही झालंय. मग आता कॉन्ट्रॅक्ट साईन करूया ना आपण आज? हो ना, करूया कॉन्ट्रॅक्ट करूया. पण काय मला अजून थोडे 2 दिवस द्या. काय बाकीचेही आर्टिस्ट आहेत, त्यांचंही कॉन्ट्रॅक्ट बनवायचंय. म्हणजे आपण कसं ना सगळ्यांचं एकदमच बनवू है ना. तुम्ही मला 2 दिवस द्या फक्त. म्हणजे सर
तुम्हाला जर असं वेगळं काहीतरी हवं असेल माझ्याकडून तर मी ते वेगळ्या स्टाईलमध्ये पण ऍक्टिंग करू शकते. मला खूप येतं. शेक्सपियर स्टाईलमध्ये करू. मॅडम प्लीज, जे काही तुम्ही केले ते आमच्याकडे रेकॉर्ड झालेले आहे. हा, काही काळजी करू नका. हा, तुम्ही या, मी कळवतो तुम्हाला. आपण रोल माझाच हो, रोल तुमचाच आहे, तुमचाच आहे. तुम्ही लक्षात ठेवा. हो, तुम्ही हो. म्हणालात. चला Yes. हँडशेक. Yes, yes. थँक्यू 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 Thanks. थँक्यू. बॅक लंडन मध्ये भेटूया. हो हो हो, नक्की नक्की. हो बाय. शूटिंगला भेटूया. बाय सर. Bye. शूटिंग. बाय. हा बाय. बाय बाय. लंडन मध्ये. कट इट. आप आपल्या रोल मधून बाहेर या. हा? वा 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 वा, काय कमाल आहात तुम्ही सगळे. अंजलीला जरा सुद्धा शंका येऊ दिली नाहीये तुम्ही. शंका? आमचं हसू आम्ही कसं कंट्रोल केलंय ते आम्हालाच माहिती. हा बर, तुम्ही खुश आहात ना? हा, तुमच्या मनासारखं झालंय ना सगळं? अगदी. बर, एक मिनिट. हा पेनड्राईव्ह घ्या आणि अंजली जे काही बोलली आहे ना ते सगळ्यात रेकॉर्ड झालंय. तुम्हा सगळ्यांचे कसे आभार मानू ना हेच कळत नाहीये मला. नाही नाही, आभार मानायची काय गरज नाही. तुमचं काम झालं ना की आम्हाला एक छोटीशी पार्टी द्या, बस. नक्की दे. आता पुढच्या कामाला लागलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. हा सही बोला ना. हा, देवांश, आपलं काम झालं. काय सांगताय? अंजलीचा व्हिडिओ मिळाला आणि तिला 1% सुद्धा डाऊट आला नाहीये. वाव, दॅट्स ग्रेट. ग्रेट न्यूज. हो. ओके, सो तुमच्याकडे तो आहे ना, तो प्लीज सेफली ठेवा. ओके. अजून किती वेळ लागणार आहे? मला अजून एका मीटिंगला पोहोचायचंय. ड्रायव्हर, काय झालं पुढं? मला वाटते चेकिंग सुरू आहे. अरे लॉकर कर ना. सॉरी मी करतो. असं तुम्हाला थोडा फोन करतो. ठीक आहे चालेल. काळजी घ्या. डिक्की उघडा फक्त, डिक्की. थांबा. काय झालं? आतमध्ये येत आहे ना? आपली सर्व टीम साईट व्हिजिटसाठी थांबली आहे. सॉरी, मला एक काम आठवलंय. व्हिजिटसाठी नाही येता येणार. अख्खी टीम आपली वाट पाहत आहे. ही मीटिंग जरा माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. ही मीटिंग रिशेड्यूल करता येईल का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर काहीतरी इम्पॉर्टंट काम असणारच. मी तुम्हाला कुठे सोडू का? नाही, नो थँक्स, मी जाईन. गॉड, हे काय होऊन बसलं? मला असं बघून भैरवी आईला किती मोठा शॉक बसला असेल. नाही, मी आत्ता जाऊन तिच्याशी बोलायला हवं. शांतपणे सगळं एक्सप्लेन करायला हवं.
ए पुढे चाललास? सर सर एक 5 मिनिटात आलो सर, एक अर्जंट काम आहे, 5 मिनिटात आलो. आता काम कोण करणार? माझ्याकडे एक्स्ट्रा माणसं नाहीयेत. ड्युटी संपेपर्यंत इथून कुठेच जायचं नाही, तर कायमचं घरी पाठवेन. तर 2 मिनिटं सर प्लीज, मी लगेच येईल सर परत. इथून कुठेच जायचं नाही सर सर 2 मिनिटात आलो असतो ना सर. शून्यातून जग उभं करणं सोपं नसतं. खिशात पैसेच नसतील तर काय करशील तू? कष्ट करे नाही, आणि मी कष्ट करायला घाबरत नाही, तुला खूप चांगल्याने माहिती. आज मी जे काही करतोय ते मी माझ्या बायकोच्या स्वाभिमानासाठी करतोय. पण काही म्हणा रिया, तुझे मित्र ना खूप टॅलेंटेड आहेत. ते जर नसते ना तर आपलं काम झालंच नसतं. हो वहिनी, खरंच खूप ऑसम आहेत ते सगळे. आणि तुला माहितीये का, मी ना सतत तुझ्या आणि दादाबद्दल सांगत असते ना त्यांना, म्हणून लगेच आपल्याला हेल्प करायला रेडी झाले. त्यांना पार्टी हवी होती हे पण एक कारण आहे. पण ठीक आहे. खरंच रिया, आपले काम पूर्ण झालं ना तर आपण खूप मोठी पार्टी करूयात. पडलं तर म्हणजे ऑफकोर्स पार पडणार आहे. मला फुल कॉन्फिडन्स आहे वहिनी. मला ना त्या अंजलीचं पडलेलं तोंड बघायचंय. कधी एकदा तिला तिचाच व्हिडिओ दाखवते ना, असं झालंय मला. हो पण सावकाशात जरा काळजी घे. तिला कळणार नाही असंच जरा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या व्हिडिओवरच डिपेंड राहून चालणार नाही. तिच्या विरोधात आणखी ठोस पुरावे पण शोधावे लागतील. मी म्हणाले होते ना तुला. हो वहिनी, डोंट वरी, मी शोधते काहीतरी. ओके, एकदा का त्या अंजलीचं सगळं खोटं बाहेर पडलं ना की तुम्ही दोघं या घरात येईल आणि ती आउट. मग आपण पहिल्यासारखे सगळे हॅपी फॅमिली राहू एकत्र. तुझ्या तोंडात दही साखर पडो. बरं चल आता मी ठेवते, आणि तिकडे काय काय होतं ना कळवत राहा मला. हो वहिनी, डोंट वरी. बाय, काळजी घे. बाय. खरंय, माझं कुटुंब आनंदी राहण्यासाठी फक्त अंजलीचा खरा चेहरा समोर येऊन चालणार नाही. त्याचबरोबर ना भैरवी मॅडमचा सुद्धा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला हवा. तेव्हा कुठे माझ्या कुटुंबावरची ना सगळी संकट निघून जाते आणि तो दिवस लवकरच येईल. भैरवी मॅडम, तुम्ही इथे? तुम्ही इथे काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी पाणी आणते तुमच्यासाठी. हे घ्या पाणी. तुला काय वाटलं तू माझ्या मुलाला हातातल्या भावलीसारखं नाचवशील आणि मी काही करू शकणार नाही? काय काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय तुझ्यामुळे. मी काय केलंय आता? वाह, सगळं करून सवरून आपण त्या गावचेच नाही हे दाखवायची सवय झालीये तुला. मॅडम तुम्ही काय म्हणताय ना, खरंच कळत नाहीये मला. नाही माहित तुला? मग मी सांगते तुला. तूच म्हणाली होतीस ना देवांशवर तुझं खूप प्रेम आहे. तुझ्या या सो कॉल्ड प्रेमापोटी देवांशला आता काय काय करावं लागतंय सांग मला. मी ना कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.
की माझ्यावर देवांशला या परिस्थितीत बघण्याची वेळ येईल. माझा मुलगा देवांश जहागीरदार इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर वॉचमॅनची नोकरी करतोय. नाही, खोटं बोलताय तुम्ही. मी खोटं बोलते असं वाटत असेल ना तुला तर जाऊन स्वतः बघ. बिझनेस सेंटरच्या गेटवर वॉचमॅन म्हणून उभा आहे तो. लायकी नसलेल्या लोकांना सलाम करतोय माझा मुलगा. कोणामुळे? तुझ्यामुळे. अगं त्या बिझनेस सेंटर मध्ये येणाऱ्या लोकांपेक्षा ना देवांचं स्टेटस खूप मोठं आहे ग. पण तरीही त्या सगळ्या लोकांसमोर मान खाली घालून उभा आहे माझा मुलगा. कोणामुळे? तुझ्यामुळे. येणारे जाणारे लोक त्याला वाटते तसं बोलतात, पण तरी सगळं ऐकून घेतं. कोणासाठी? तुझ्यासाठी. त्याचं ना तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून तो हे सगळं सहन करतोय. आणि म्हणून, फक्त म्हणून मी तुला सहन करते. देवांशने हे असं वॉचमॅनची नोकरी करणं ना खरंच आवडलेलं नाहीये. हा फक्त देवांशचा अपमान नाहीये, हा माझा सुद्धा अपमान आहे. देवांश हा माझ्यासाठी माझा मान आहे, अभिमान आहे. आणि आज तुझ्यामुळे माझ्या अभिमानाला धक्का लागलाय. आणि हे मी खपवून घेणार नाही. हाताच्या फोडासारखं जपलंय ग मी देवांशला. आणि आज या अशा थर्ड क्लास घरामध्ये राहतोय माझा मुलगा. तुझ्यासाठी सगळं सहन करतोय. तरी तुझं पोट भरत नाहीये का ग? हा, अजून किती छळणार आहेस माझ्या मुलाला? का त्रास देतेस तू माझ्या मुलाला? खरं तर ना माझं चुकलं. ज्या वेळेला तुझं लग्न झालं होतं ना देवांशी, त्याच वेळेला मी डिसिजन घ्यायला हवा होता. आणि त्याच दिवशी तुला घरातून बाहेर काढायला पाहिजे होतं. म्हणजे आज मला हा दिवस बघावा लागला नसता. मला कळतच नाही काय काय बघितलंय देवांशने असं तुझ्यात. तर काय तुझ्यात जे तुझ्यासाठी एवढं चांगलं मोठं घर बंगला सगळं सोडून या डबक्यात राहायला आला तो. मी ना तुला शेवटची वॉर्निंग देते. देवांशला खुश बघायचं असेल ना तर त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. नाहीतर काय? मी इतक्या वेळचं शांतपणे ऐकून घेते. मला वाटलं आई आहात, जो काही राग असेल तो काढत असाल बाहेर. तुम्ही तर धमकी देताय. नाही गेले मी देवांशच्या आयुष्यातून निघून तर काय करणार आहात तुम्ही? तुला त्याच्या आयुष्यातून कपड्यावरच्या डागासारखं कायमचं पुसून टाकेन.